पण आमच्या गावात कोणाची तरी नजर लागली हो. हा, खूप मोठी नजर लागली. गावात खऱ्या अर्थानं कायापालट झालो. माझ्या गावातली जी काय 22 घरं होती, त्या 22 घरात एका घरटी एक माणूस तरी मुंबईत गेलो आणि गावातली लोकवस्ती म्हणजे आमच्या वाडीतली लोकवस्ती कमी झाली. आता तर एवढी प्रश्न पडलो, कोण मेलो तर माणसं मिळणार नाही, कोणाचं बारस वाजलं तर बायका मिळत नाही. प्रत्येकाची माणसं घरातून मुंबईत गेलेली असत. मुंबईत वास्तविक ती तरी काय करतली हो. हा पोट भरूचा साधन नाही ना. आमच्या कोकणात उद्योग खूप असत, साधना खूप असत, पण लोकांना ती कळत नाही का आपण काय करणार सांगा. खूप प्रयत्न केलो आम्ही. आता रेल्वे येईल, उद्या विमान येईल, गाडी धावतात रस्त्यावरून. आणि ह्या कोकणातली लोक असत ना, ती समृद्ध होण्याच्या मागे लागलेली असत, पण मुंबईत रवलेले त्यांचे जे चाकरमानी असत ते अजून त्यांचं धीर होणार नाही, कोकणात स्थायिक होतो. या दृष्टीने मी कोकणातल्या माझ्या भावबंधांना मी एकच आवाहन करीन, तुम्ही मुंबईत असाच, मुंबईत राहतात, कोणी व्हीआरएस घेतल्या ना, कोणी रिटायर झाल्या, त्या सगळ्यांना माझी एक हात जोडून कळकळीची विनंती असा, हो हात जोडून कळकळीची विनंती असा, जे माझे भाऊबंद मुंबईत जाऊन रवलेले असत, मुंबईत वास्तव्य करून असत, काबाड कष्ट करून स्वतःचा साम्राज्य निर्माण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केलेलो असा, पण मुंबईत आता काय रवलं नाही हो. मुंबई आमची रवली नाही, लक्षात ठेवा. मुंबई केव्हाच परप्रांतीयांच्या हातात गेली, ते काही एक करू शकत नाही. आता भाषावर रचना झाली, प्रत्येकाक या ठिकाणी रवण्याचा हक्क असा, पण दुसऱ्याच्या हक्कावर पाय देण्याचा कोणाचाही हक्क नाही, याच मका सांगायचा असा. आणि या दृष्टिकोनातून माझी मुंबईत केलेली कोकणातली माणसं ते अशी धडपडतात, अंधारात अशी कडमडतात, कोणा काय मार्ग दिसणार नाही, कारण त्यांना मार्ग दाखवणारा माणूस भेटणार नाही. तर मुंबईत राहणाऱ्या माझ्या चाकरमान्यांका सगळ्यांका हात जोडून विनंती करूची असा, ही तुमची कोकणातली जमीन, ही कोकणातली घरं तुमका जर वाचवची असतील तर येवा माझ्या गावाल्यानं, कोकणातल्या माझ्या भाऊबंधांनो कोकणात येवा, कोकणात वास्तव्य करा, तुमची जमीन तुमची घरं वाचवा. नाहीतर बाहेरच्या गावातले लोक येऊन जमिनीने घरा काबीज करूक लागले, त्यांचा काय दोष नाही. तुम्ही जर घरा उघडी टाकून गेलास, जमीन जर मोकळी टाकून गेलास, तर ते सगळे घराने जमीन काबीज करतले. आणि काही वर्षांनी तुमची पिढी जर कोकणात रवा केली तर तुमका तांबयो ठेवून सुद्धा जागा मिळतली नाही. म्हणून माका सगळ्यांका हात जोडून विनंती करूच्या, जे रिटायर झाले, ज्यांनी व्हीआरएस घेतले नाही, त्या सगळ्यांका हात जोडून सांगायचा, येवा माझ्या गाववाल्यांनो, येवा कोकणात, येवा आपला वास्तव्य वाढवा, कोकण वाचवा, कोकण बचाव करा आणि कोकणाचा विकास करा. हा विकास करा, दुर्लक्ष करू नको. होच माझा संदेश आणि होच माझा उपदेश.